वनपट्ट्याची जमीन पिढ्यानपिढ्या कसणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर मुंबई वडोदरा महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने बुलडोझर फिरून आंबा, चिक्कू, काजू, खजुरी, चिंचेची शेकडो झाडे जमीनदोस्त केली आहेत। मात्र वनहक्क कायद्यानुसार घोषित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला येथील आदिवासी शेतकऱ्यांना मिळणे बंधनकारक असतानाही अद्यापही या शेतकऱ्यांना मोबदल्याची फुटकी कवडीही मिळालेली नाहीये। त्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी काल मंगळवारी काम सुरू असलेल्या ठिकाणी धडक दिली। न्याय द्या अन्यथा आत्मदहनच करू असा इशाराच त्यांनी प्रशासनाला दिला आहे। मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी तलासरी तालुक्यातील सूत्रकार लाखनपाडा या परिसरातील 20हून अधिक वनपट्टा धारक शेतकऱ्यांना 3 वर्षानंतरही मोबदला मिळालेला नाहीये। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अखेर एकत्र येत आंदोलनाचे हत्यार उपसले। या दरम्यान त्यांनी प्रशासनाला आत्मदहनाचा इशाराच दिला आहे। तर या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी आरोप केला की वडिलोपार्जित जमिनीत आंबा, चिक्कू, चिंच, काजू, खजुरी यासारख्या शेकडो झाडांची लागवड करण्यात आली होती। मात्र कोणतीही पूर्व सूचना न देता किंवा मोबदला न देता संबंधित ठेकेदार कंपनीने मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले। परिणामी अनेक शेतकरी उदरनिर्वाहाच्या प्रमुख साधनापासून आज वंचित झाले आहेत। या महामार्गाचे काम करणारी रोडवेज सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदार कंपनीने आणि प्रशासनाने सुरुवातीला आदिवासींशी गोड बोलून आश्वासनाच्या पुड्या सोडल्या। काम सुरू राहू द्या, आम्ही तुमच्या मोबदल्यासाठी प्रयत्नशील आहोत असे मधाचे बोट त्यांनी वारंवार लावले। मात्र प्रत्यक्षात काम पूर्ण झाल्यावर या शेतकऱ्यांना ठेकेदाराने धुडकावून लावलं आहे असं येथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। गेल्या 3 वर्षापासून त्यांनी न्यायासाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच महामार्ग प्राधिकरणाचे उंबरठे झिजवले। या दरम्यान 3 प्रांताधिकारी बदलले आहे। मात्र अद्यापही एकाही शेतकऱ्याला मोबदला मिळालेला नाहीये। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी काम थांबवण्यासाठी मंगळवारी घटनास्थळी धडक दिली। वनहक्क कायद्यानुसार घोषित झालेल्या जमिनीवर आमचा मालकी हक्क आहे, त्यामुळे वडिलोपार्जित जमिनीचा तातडीने मोबदला आम्हाला द्या अशी मागणी त्यांनी केली आहे। मोबदला मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या या शेतकऱ्यांचा प्रश्न कधी मार्गी लागतो हे तर आता पाहावंच लागणार आहे। तर एकीकडे याबाबत उपविभागीय अधिकारी यांनी माध्यमांना माहिती दिली आहे की वनपट्ट्याच्या जमिनीला मोबदला देण्याबाबत शासनाचे कोणतेही निर्देश नाहीत। याबाबत शासन स्तरावर मार्गदर्शन मागविण्यात आले आहे। आदेश आल्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी माहिती उपविभागीय कार्यालय प्रांत डहाणू येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे।